13 ऑगस्ट रोजी बुलढाण्यात निवडणूक पूर्व आढावा बैठक झाली। बैठकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील, प्रदेश कार्यकारिणीतील सदस्य आणि विदर्भातून पक्षश्रेष्ठींच्या सर्वाधिक जवळचे राम विजय बुरुंगले, जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश शेकडे, माजी आमदार दिलीप कुमार सानंदा, राहुल बोंद्रे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। राज्यातील सरकार हे अकार्यक्षम झाले असून राज्यातील उद्योगधंदे सर्व गुजरातला नेण्याचे काम हे सरकार करीत आहे, असा आरोप नेत्यांनी करत राज्य सरकारला वेठीस धरले। सरकार येणार आणि बनणार मुख्यमंत्री तो महाविकास आघाडीचाच बनणार आहे। त्यामुळे आता असं आहे की त्यांनी काय म्हणावं किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी काय म्हणावं याला महत्व नाही। आम्ही ज्यावेळेस तिघं एकत्र बसतो त्यावेळेस आम्ही ठरवतो की नेमकं काय घडणार आहे। तर आमचे सरकार आल्यानंतर विकास सौंदर्य करण्याच्या नावाखाली दुसऱ्याच्या जमिनीवर फार्म हाऊस बांधले जात आहे। समृद्धी महामार्ग ते रिंग रोड पर्यंतच्या कामातही कमिशन राज भोसले आहे। निविदा थांबवून नंतर त्यात वाढ करून भ्रष्टाचाराचा कळस गाठला जात असल्याचेही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले। तर मुख्यमंत्र्यांबद्दल बाळासाहेब थोरात यांना विचारले असता मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीचाच असेल असं वक्तव्य त्यांनी दिले। पत्रकार परिषद आटपून सर्व नेते लगेच शेगावी राम विजय बुरुंगले यांच्या निवासस्थानी येऊन व गजानन महाराजांचे दर्शन करून अमरावतीला रवाना झाले। बेरोजगार बोलायला तयार नाही। गुजरातला अस्मिता स्वाभिमान या लोकांनी गहाण ठेवलाय। सगळं गुजरातच्या अदानीकडे असेल किंवा गुजरातच्या नेत्या दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या नेत्यांच्या मुळे असेल, यांना महाराष्ट्राशी काही देणं नाही। महाराष्ट्रात केवळ नफेखोरी, टक्केवारी, कमिशनखोरी, टेंडरबाजी एवढ्यात त्यांना समाधान आहे। महाराष्ट्रातले उद्योग चालले आहेत, महाराष्ट्रातल्या संस्था गुजरातमध्ये पळवल्या जात आहेत। महाराष्ट्राच्या बेरोजगाराची चिंता नाही। यांना महाराष्ट्रातला बेरोजगार उघडा फिरताना दिसला तरी आनंद आहे, परंतु गुजरातमध्ये उद्योग गेले पाहिजेत, तिथल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे। गुंतवणूक गुजरातमध्ये झाली तर यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो, उद्योग तिकडे पळाले तर यांच्या चेहऱ्यावर खुशी दिसते। काय हे महाराष्ट्र त्यांच्या इशाऱ्यावर त्यांचे मांडलिक होऊन हे राज्य चालवत आहे। खऱ्या अर्थानं गादीवरती म्हणजे गुजरात गादीवर बसला आहे आणि त्यांचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रातली तिघेही मांडलिक म्हणून, गुलाम म्हणून महाराष्ट्राकडे चालवत आहेत। हे महाराष्ट्राची अवस्था आहे। आघाडी तर आली तर प्राथमिकतेने बुलढाण्याचा भ्रष्टाचार चौकशी होणार आहे। हो, सांगितलंय मी। खूप पैसे आणलेत, कमिशनखोरी खूप झाली, सौंदर्यीकरणाच्या नावाखाली, रस्त्याच्या नावाखाली सगळ्याची चौकशी तर करावी लागणार ना। पैसे आणलेत आणि पैसे गेले कुठे? 4 चौकाचं सौंदर्यीकरण झाल्यानंतर पैसे आहेत तेवढेच दिसत आहे, बाकीचं गेलं कुठे? 500 कोटी, 600 कोटी, 700 कोटी आणले म्हणून सांगतात, ते दिसतच नाही। त्याची चौकशी केली पाहिजे ना। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।